नमस्कार, नमस्कार वैभवराव बोला. काय कंडिशन आहे? काय चाललंय? कंडिशन आता माल वाढून सुद्धा रेट स्थिर आहेत. म्हणजे लय खाली पण नाहीयेत अच्छा. आणि वाढायचा वेग जो आहे, तो आता हां. तुमच्या साइडनी जे ओले माल जाऊन जे बॉईल झालेल्याचं प्रमाण आहे, त्यांनी व्यापारी वैतागलेला आहे त्या साइडच्या हो, बरोबर आहे. बॉईलचा. आणि मी दिल्लीतल्या काय व्हिडिओ चेक केल्या, गाड्याच्या गाड्या उभ्या आहेत. हां, हां. पण शनिवारी. पण अच्छा. पण ते जातील. पण आता जो वेग होता मागच्या आठवड्यातला, हां, हां. तो थोडासा कमी झालाय मालाचा. हां, मालाचा वेग कमी झाला. बरोबर हां, आहे. मालाचा वेग कमी झालेला आहे आणि स्पीड होतं आणि त्यात हां, पाऊस हां. होता. हो. हां, तर आता मुद्दा असा आहे, हं, की हं. रेट वाढले पाहिजेत तर नक्की वाढले पाहिजेत. पण आता हो. थोडेसे वाढले की ते थांबलेले पटकन येतायत बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं वाढायला गेलं की ते पाय खुट घातले का ते पायात. हां, हां. पण हे 4-2 दिवस आता हे होणार आहे असं, पण जे थांबणार आता किती दिवस थांबणार त्याला तर काढावंच लागणार आहे. बरोबर आहे. आणि पुढली जी आहेत, आता मी सांगितलं 20-21 तारखेच्या नंतर बाजार वाढतील हे बोलल्यामुळं हां, थोडेसे हां. ते पण थांबतील ना लोकं. हां, बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. हां, ती पुढं थांबली ना, तर आता चालू आहे वाल्यांना अडथळा नाही होणार. अच्छा. हां. आताच आमचा बेल्ट आवरला सेट आता. आता मी काय म्हणतो तुमचा बेल्ट म्हणजे तिकडे एक तर पाऊस आहे. तुम्ही थांबूच शकत नव्हता. नव्हतं. अगदी बरोबर आहे. हां, तुम्ही जरी थांबायची इच्छा व्यक्त केली तर क्लायमेट तुम्हाला साथ देत नव्हतं. हो, बरोबर आहे. हां, त्यामुळे आता तो बेल्ट जर गेला तर दुसऱ्या बेल्टमध्ये सुद्धा हां, जे हां. काही वय जास्त दिवस झालेले आहेत, त्यांचं वय पूर्ण झालेलं आहे. अच्छा, अच्छा. ते थांबू शकणार नाही ना. बरोबर आहे. ते निघून जातील आणि मग पुढच्या एक 8-15 दिवसात आहे ना तुम्हाला असा करंट झालेला दिसेल. पण अच्छा, अच्छा. तोपर्यंत करंट जो असतो आपल्याला आत्ताच्याला त्याचं सुख-दुःख घेता येणार ना त्याचं. त्याला काढा हां, नाही आता जे चालू आहे त्यांना तो प्रॉब्लेम आहे खरा. तो प्रॉब्लेम आहे. हां, हां. हां, त्यामुळं बऱ्यापैकी जी आता सिच्युएशन आहे, आपली आता मी तर कंट्रोल केली आता. आपल्याकडे सर्वाधिक आवक जरी असलं, तरी ग्राहक आपल्याकडे नाशिकमध्ये भरपूर आहे. हो, भरपूर आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं माल किती जास्त आला तरी आपण तेवढा हे करतोय. पण मागच्या रविवारी म्हणजे सोमवारच्या विक्रीला तुफान आवक झाली. म्हणजे 30,000 कॅरेट एकाच दिवशी लोड आणि दुसऱ्या दिवशी आमची यंत्रणा कोलॅप्स होऊ नये म्हणून आपण जे बंद केलं. हां, हां. तो निर्णय आपल्यासाठी सर्वांसाठी चांगला राहिला. म्हणजे एक दिवस झाडावर राहिलेलं परवडलं. बरोबर आहे. पण जर झाडावरून काढलं असतं तर आम्हाला कमी जास्त मध्ये रेट विकावं लागलं असतं ना. नाही. मार्केट स्टेबल राहिलं एवढ्या अवकीव पण मग मोठा विशेष आहे. खूप, एवढ्या मोठ्या खूप, खूप. म्हणजे आज शेतकऱ्यांनी कौतुक केलं, की "शेठ तुम्ही एक दिवस आम्हाला बंद केलं, आम्हाला काय अडचण नाही." पण आम्ही दुसरीकडे जाऊन बघितलं, हां, हां. आदळलो अक्षरशः. नाही काय आहे ते आता बोलल्यानंतर तोंड दिसतं असं होतं काय होतं एक लक्षात घ्या, की पैसा आहे म्हणून जर कोण मार्केट चालवायला जात असेल, तर मग आतापर्यंत टाटा, बिर्ला, अंबानींनी ह्या क्षेत्रात उडी मारली असती. अगदी बरोबर आहे. हां, हे आता हे कसं आमची 50 वर्षाचं परंपरा आहे आणि आता तुम्ही शेती करताय म्हणजे तुम्ही मुळात शेतकरी आहे. बरोबर आहे. आणि तिथं कोणी म्हणला मी पैसे घेऊन आलो आणि शेती करायला, त्याला कळलीच नाही शेती. हं. तर तो कसा शेती करील? मला 4-5 वेळा फोन आला त्यांचा हां, पूर्ण एरिया सगळा तिकडे चाललाय. आमचं काही चुकतंय का? म्हणलं चुकतं म्हणजे फार मोठा फरक पडतोय म्हणलं. हां, हां, हां. कंप्लीट एका गाडी मागे जर सेम गाडी तुमच्या एकीकडे एक जर टाकली ना, हां. 20,000 ते 25,000 रुपयाचा गाडी मागे फरक पडायचा पिकअप मागे. नाही आता कसं आहे मुद्दा, की मुळात आहे ना, जो विक्रेता आहे, जो हं. मॅनेजमेंट करतोय, हं, हं. त्याला तळागाळातली माहिती पाहिजे, व्यापाराची स्थिती माहिती पाहिजे. नाही काय झालं आणि तुमच्याकडे जे ग्रीडर आहे ना हां. ते सोलापूरला ग्रीडिंगच असं होतं का त्याच्या सरासऱ्या जेव्हा राहिल्या यावर्षी तुमचं लय परफेक्ट मॅनेजमेंट बसलं सोलापूर लालवरती. मुळात आहे ना, ग्रेडिंगवाला कुणी बी असू द्या, अगदी मशीन बी असू द्या. हां, पण हां. मशीनकडनं सुद्धा माणूसच करून घेतो ना बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ग्रेडिंगवाल्याकडनंही माणूस करून घेतो ना. अगदी बरोबर आहे. मुळात त्याला कळलं पाहिजे, हं, हं. हे काय करून घ्यायचे. बरोबर आहे. आता आता यंत्रीकरण आलेलं आहे. पूर्वी पेरण्या हाताच्या मुठीवर होत होत्या ना. हां, अगदी बरोबर आहे. मग ती मशीन नव्हती सोडत ती सेटिंग करून. बरोबर आहे. हां? अशी बरोबर आहे. मूठ आता मी पाहिलेलं आहे, मी केलेलं आहे. आपण काय लय करोडपती आज आहे तुम्हाला वाटत असेल, तर मुळात आम्ही झिरोतून वर गेलेली माणसं आहेत म्हणून आम्हाला हे कळतंय. अगदी बरोबर आहे. हां, मूठ किती सोडायची आणि किती ह्याच्यात दाणे उगवले पाहिजे, हे जर शेतकऱ्याला अचूक यंत्र कळतंय, तर हे व्यापारातलं आम्हाला कळायला किती वेळ लागेल? नाही, अगदी बरोबर. नाही पण यावर्षी मानलं म्हणजे एवढ्या फ्लोमध्ये मॅनेजमेंट सांभाळलं आणि रेट खाली नेऊन दिले. बिलकुल हं. नाही, बिलकुल नाही. हां, जबरदस्त मॅनेजमेंट झाली आणि प्लस मध्यंतरी मागचा हप्ता बॉईलचेच माल गेले. तेवढ्यात ते सुद्धा माल डिस्ट्रिब्यूट झाले म्हणल्यावर विशेष आहे ना. हो, 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 हो. प्रचंड फ्लो आणि त्याच्यात बॉइलिंगचे माल होते.
नाही, बॉइलिंग असून सुद्धा आम्ही ठामपणे व्यापाऱ्यांना सांगितले आमची माती आहे. अगदी बरोबर आहे. पुढे जाऊन त्याचे पैसे होतील नाही होतील आम्हाला काही माहित नाही. हा हा हा. आम्हाला दिसतो इथं माती आहे, तुम्ही जवळच्या अंतरावर ज्याचे असेल त्यांनी पाठवा. तुम्ही उद्या पाठवसाल 6 दिवसाच्या रनिंग मध्ये बॉक्स मध्ये सडलं आणि आमचं तुटलं आणि आम्हाला फोटो येतील ते आम्हाला चालणार नाही. अच्छा अच्छा. पावसाला काय आम्ही हात लावू शकत नाही बरोबर आहे. आणि आमचा शेतकरी माल काढल्याशिवाय त्याला थांबून जमणार नाही. बरोबर. हा, तर हे सगळं जे आता तुम्ही तुमच्या नजरेने 4 वर्ष तुम्ही अनुभवलं आम्हाला आणि तुम्ही जर शाबासकीची थाप देत असताना आम्हाला उलट तुमचे फोन आम्हाला येतात. आमचा एकदाही तुम्हाला फोन आलेला नाही स्वतःहून. नाही नाही, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. तुमचाच फोन आपुलकीने या 4 वर्षात मला आलेला आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, कारण आलेल्या फोनलाच उत्तर देता एवढा पॅक होतोय आम्ही. बरोबर आहे. पण आता समोरून तुम्हाला सतत फोनचा बडी मारा असेल, आमचं काय चुकलं सांगा, आमच्याकडे माल पाठवा. नाही 100% तर. आणि पुढच्या वर्षी तुम्हाला आहे ना आमचा विभाग सगळा कोर्टात भेटणार आहे. सगळे लोक आमचे 15 मे ते 15 जून मध्ये येऊन जातील. येऊन जाऊ दे तुमचे पैसे करायला आम्ही तत्पर आहोत. आणि हा. आपल्याला मी तर म्हणतो 12 महिने डाळिंब चाललं पाहिजे. कारण कुठला व्यापारी बाहेर जातोय का तर त्याची रुटीन तुटती म्हणून तोच बाहेर जातो, इथं माल मिळत नाही म्हणून. अगदी बरोबर आहे. जो ओपन स्पेस होता ना मधला 15 जून ते तो तुमचा तिकडून पश्चिम महाराष्ट्र चालू व्हायला वेळ होता. हो 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 हो. हा, तुम्हाला सगळं आमचं ट्रॅफिक मोकळं होऊन राहिलं आणि व्यापाऱ्यांना पण माल भेटतील त्या पिरियडला आणि कोर्टात माल आले तर ते बॉइलिंगचा विषय राहणार नाही काय. बरोबर आहे, बरोबर आहे. हा, सगळ्यांचं प्लॅनिंग तसं आहे. आता मला रोज 5-25 लोकांचे फोन आहे आमच्या एरियातल्या. हा हा हा. नियोजन कसं ठेवू या वर्षी म्हटलं तुम्ही 100% अर्ली द्या. हा. आणि हे बघा म्हटलं लागवडी भरपूर आहे, फ्लोर राहणारच. त्यापेक्षा आपण थोडं सीझन नाशिकवाले पुढे काढा, शक्य होईल म्हटलं. ते काय अडचण नाही, कारण की व्हरायटीज आपण ती एक्सेस सेटिंग होणारीच व्हरायटी टाकेली. हो 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 हो. हा, तिला आपल्याला सेट करता येईल म्हटलं नोव्हेंबर मध्ये. आपण बरोबर मे आणि जूनच्या 15-20 पर्यंत किंवा 1 जुलै पर्यंत आवरून घ्यायचं आणि त्यांना रस्ता मोकळा करून द्यायचा. आपण 1-2 रुपये कमी होतील पण मग सुटसुटीत बाहेर येऊ असं. नाही नाही, काय अडचण नाही. तुम्ही करा नियोजन, आम्ही तसं डोकं लावू. आम्हाला इंटरेस्ट आहे महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना कसा जास्तीत जास्त न्याय देत असताना आपला व्यापारी बाहेर जाणार तर का जाणार आणि त्याला तिकडं पण कशाने पद्धतीने आपण घेऊन जाऊ शकतो का इथंच त्याला फिरू शकतो, ह्याचं आम्ही आमचं उत्तर तयार करू ना. तुम्ही नाही, असल्यानंतर आम्ही कशाला जास्तही करत बसायचं. आता विठ्ठल अण्णांचा आहे ना इतका मोठा अभ्यास आहे या क्षेत्रामध्ये. हा. विठ्ठल अण्णांचं पहिल्या दिवशीपासून सांगणं होतं का तुम्ही नाशिकवाले आरली द्या. हो 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 हा, हो. तुम्ही बाकीच्याला गर्दी करू नका. तुम्ही जी व्हरायटी लावली ना हो, ती हो, हो, तुम्हाला हो. तिचा फायदा तिचा करा, जरी ती साईजला ड्रॉबॅक आहे तिचा आला. हो 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 तिचा हो. फायदा तुम्ही थंडीत डाळिंब दुसरं सेट होत नाही. हम्म. भगवे शरद किंग तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीलाच जावं लागणार आहे. नाही नाही नाही, मग ते करा तसंच त्या पद्धतीने नियोजन करा. त्याच पद्धतीने नियोजन राहून देऊ आणि पुढच्या वर्षी मग तुम्हाला मे पासून थोडंसं तुम्ही सेटअप मग थोडं या वर्षी चालू झालं होतं माझ्या मते मेलाच ना. नाही केला होता मेला चालू, पण मुळात मालच नव्हते ना महाराष्ट्रात. हा, नाही या वर्षी बसेल सेटअप आपला, काय अडचण नाही. तसं आम्हाला तुम्हाला मी पूर्ण सीझनची मेल आहे ना पूर्ण डाटा देईल मी तुम्हाला कसं काय मॅनेजमेंट राहील ते. काही कारण अडचण एकूणचा बऱ्यापैकी आम्हाला फॉलोअप राहतो शेतकऱ्यांचा. काही अडचण नाही. तुम्ही 12 महिने आम्हाला माल दिला शेतकऱ्यांनी तर आम्हाला 12 महिने मार्केट ठेवायला आनंद वाटेल. उलट बरोबर. आम्हाला अंगावर पगार भरावं लागतात कामगारांची. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर हा, आहे. ते आम्ही 12 महिने ठेवू ना चालू. अगदी बरोबर आहे. हा. हम्म. नाही, काय अडचण नाही. तुम्ही होता निवांत, एकदा येतो तुमच्याकडे चहा घ्यायला आलं की. या सेट नाशिकला 100% आहे म्हणा. येणार 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 येणार. ओके, चालेल 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 चालेल. चालेल. धन्यवाद ओके. धन्यवाद. धन्यवाद. ओके. हो हो.